तर शुभ सकाळ मित्र हो. तर मी स्नेहल. तर आज कॉन्फिडन्स बिल्डअप या सेशनचा 4था दिवस आहे द करिअर अचीव प्रोग्राम. तर बेसिकली आज सगळा सेशन निकिता मॅमनी अरेंज केला होता. आणि या सेशनमध्ये काय होतं तर फर्स्ट ऑफ ऑल 10 मिनिट्स व्यायाम सायली मॅडमकडे होता आणि 10 मिनिट्स मेडिटेशन काजल मॅमकडे होतं. आणि त्यांनी खरंच खूप छानरित्या पार पाडलं. खूप मजा आली. देन निकिता मॅम यांनी सेशन घेतला आणि आजच्या सेशनचा टॉपिक होता सोशल मीडिया. सोशल मीडिया रिगार्डिंग मॅमनी खूप काही सांगितलं. कारण आपल्या लाईक्स कमेंट वगैरे येतात, यामुळे आपण व्हॅल्यू ठरवतो लाईक्सवरून कमेंट्सवरून. तर आपण नाही असं करायचं, कारण आपल्या लाईफचं रिमोट आपल्या हातामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. खरंच गोष्ट आहे मॅडम, खरंच खूप छान. कारण आपण कुठलीही डिसिजन घेणार आहे ते आपण स्वतः घेणार आहे, कारण हे स्वतःच्या हातात रिमोट आहे आपल्या लाईफचा. तर आपण इतरांकडे द्यायचं का आपल्या स्वतःकडे ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे असं मॅमनी सांगितलं. आणि खरंच खूप छान होता सेशन. आणि मॅमनी आज 3 गोष्टी सांगितल्या की फिअर, एन्झायटी आणि कम्पॅरिझन यामुळे आपल्याला लॅक ऑफ कॉन्फिडन्स होतो आहे. तर कसं काय तर फिअर केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स खरंच खूप लूज होतो आहे. कंपॅरिझन केल्यामुळे पण खूप लूज होतो आहे. देन एन्झायटीमुळे सुद्धा लूज होते. आपण व्हिडिओमध्ये बोलायला घाबरतो आहे, इतर गोष्टी करण्यासाठी घाबरतो आहे, डगमगतो आहे. तर असं नाही करायचं असं मॅमनी सांगितलं. आणि खूप छान प्रकारे सेशन होता. आणि प्रत्येक सेशनला आम्हाला 5 मिनटं असतात प्रत्येक स्टुडंटला बोलायला. कारण कॉन्फिडन्स बूस्ट करायचा आहे, तर आपण बोललो तरच आपला कॉन्फिडन्स बूस्ट होईल ना. तर यावर प्रत्येकाची 5 मिनटं असतात मत व्यक्त करायला. तर प्रत्येक स्टुडंट आपली ॲक्टिव्हिटी करतं. कोण सोशल मीडिया या रिगार्डिंगवर बोलतं. तर चैताली मॅम यांनी कॉन्फिडन्स बिल्डअप सेशन यावर यांचं मत व्यक्त केलं की माझ्यात काय बदल झाले वगैरे. देन काजल मॅम यांनी खूप छान प्रकारे स्टोरी सांगितली आणि खूप अमेझिंग स्टोरी होती. देन मी पण स्टोरी सांगितली खूप छान प्रकारे. तर असं आमचं सेशन झालं. अदर स्टुडंटने सुद्धा त्यांचा रिव्ह्यू वगैरे दिला आणि खूप छान वाटलं त्यांना. खरंच खूप छान आणि अमेझिंग सेशन होता. थँक्यू सो मच निकिता मॅम आणि टीम, कारण यांच्यामुळे आमचा आज एवढा कॉन्फिडन्स बूस्ट होते प्रत्येक टीमचा. देन आमच्या स्टुडंटचा सुद्धा खूप छान प्रकारे कॉन्फिडन्स वगैरे बूस्ट होते. थँक्यू सो मच मॅम. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.